हे मंदिर तुम्ही पाहू शकता मित्रांनो। मंडळी, सर्वप्रथम आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आलेलो आहोत मोठी जुईला। आज आहे अक्कादेवीची पालखी, मानाची पालखी आहे आणि ती थाटामाटात मोठी जुईमधून निघणार आहे आणि पूर्ण दिवस गजबजणार आहे मोठी जुई आणि जल्लोष असणार आहे तो फक्त मोठी जुईकरांचा। सो चला जाऊया, तिथलं काय महात्म्य आहे म्हणजे त्या अक्कादेवीची काय महिमा आहे ते जाणून घेऊया गावकऱ्यांकडून। आणि नंतर जल्लोष तर पाहायचाच आहे आपल्याला मोठी जुईकरांचा। प्रत्येक पालखी प्रत्येक गावाला एक जल्लोष असतो। आता बघूया मोठी जुईकरांचा काय जल्लोष आहे। चला जाऊया आता डायरेक्टली थेट अक्कादेवी मंदिराकडे। तुम्ही पाहू शकता हा आहे मोठी जुई गाव, इथूनच लांबूनच दिसतोय बघा। आता आपण स्ट्रेट इकडे जाणार आहोत आणि थेट स्टॉपकडे जाऊन तिकडून आपल्याला अक्कादेवी मंदिराकडे जायचं आहे। चला जाऊया। फायनली मित्रांनो पोहोचलो आहोत मंदिरामध्ये। अक्कादेवी मंदिर तुम्ही पाहू शकता मोठी जुईमध्ये आहे। हा बघा, या साईडला अभंग चालू आहे, तर अभंगाचा पण थोडा पाठ आपण घेऊया। मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये एंट्रन्स करता तुम्हाला पालखीचा अनुभव पाहायला मिळेल। पालखी मस्त असं सजवली, अजून सजवणार आहे। आणि इकडं आहे अक्कादेवी। मित्रांनो अक्कादेवीचं दर्शन घेऊया। तुम्ही पाहू शकता मस्त असं सजवलंय। इकडं पाहू शकता मस्त असा फोटो वगैरे काढायचा असेल तर मस्त बनवलेलं आहे। तर मित्रांनो आज आपण जमा झालो आहोत मोठी जुई इथे अक्कादेवी मंदिरात दर्शन घ्यायला। आणि आता अक्कादेवीचं महात्म्य सांगणार आहेत। काका तुमचं नाव? माझं नाव अरुण गणपत भोपी। अरुण गणपत भोपी। ओके। आणि हा मंदिर कधीपासून प्रस्थापित आहे? हा मंदिर जवळजवळ आता म्हणजे माझ्या पण लक्षात नाही, आमच्या आजोबांचे पांडवांचे तेव्हापासून हा मंदिर चालूच आहे। ओके। मंदिराचा कार्यक्रम चालूच असतोय। ओके। कारण का आता दरवर्षी आम्ही हा मंदिरामध्ये साजरा करतो, पण आता या नवीन पिढी आली त्यामुळे नवीन पिढीने हातामध्ये घेतलेला आहे सर्व। बरोबर। आणि नवीन पिढी हा कार्यक्रम चालू करतोय दरवेळेला दरवर्षी। तर आता पालखी पण काढत नव्हतो, आता नवी पिढी आपल्या समाजामध्ये आली, नवीन पिढीने हातामध्ये घेतला, हा देऊळ बांधला आणि समाजामध्ये घेऊन आता पालखी पण ती दरवर्षी काढतात। पालखीची पण मिरवणूक असते आणि सकाळी दुसऱ्या दिवशी आपण जत्रा पण असतोय, जत्रा पण फुल भरतोय, जत्रेचा कार्यक्रम चालू असतोय, सगळं काय चालू असतंय। ओके। आणि मंदिर प्रस्थापित तर तुम्ही सांगितलेलं आहे, तर आईचा काही महिमा असेल तर तुम्ही सांगू शकता? आईच आता महिमा आपल्याला तर माहीत नाही, पण तुम्ही थोडक्यामध्ये असं सांगते कार्यक्रम
म्हणजे आमच्या वडिलांनी बोला, आजोबांनी बोला, बरोबर. ते पहिल्यापासून कार्यक्रम चालूच केलेले आहेत. म्हणजे अक्का देवी ही आपल्या गावाच्या बाहेर असल्या कारणानं हा मंदिराचा कार्यक्रम हा थोडक्यात आणला होता, कौलारू होता. ओके. आता कौलारू न बांधता आता हे पिढीने, नवीन पिढीने हातामध्ये घेतल्यानंतर हा कार्यक्रम चालू केलेला आहे असं आहे का? पालखीचा. मग ती पालखी कधीपर्यंत गावात पोहोचते, गावातून डबल पुन्हा मंदिरात आणते? आता बघा, जवळजवळ आता 6-7 वाजल्यानंतर पालखी निघाल्यानंतर ओके. सकाळी गावाभोवताली रात्रभर फिरतोय हा. आणि सकाळी जवळजवळ 11-12 वाजेपर्यंत आज परत तेवढ्यामध्ये येतो. ओके. म्हणजे एक रात्र पूर्ण जाऊन दुसऱ्या दिवशी पालखी येते. मंदिरामध्ये येते. मंदिरामध्ये आल्यानंतर इथं सत्कार समारंभ म्हणजे काय प्रोग्राम असतोय, ओके. देवीचा मानपान असतोय, मानपान देतात आणि मग कार्यक्रम चालू करतात रात्रभर. मग त्याच्यानंतर जत्रेला स्टार्ट होते. म्हणजे एक प्रकारचा आईला मान दिल्यानंतर आपण जत्रा स्टार्ट करतो. जसं का बाकीच्या ठिकाणी काठ्या वगैरे ठेवतात ते टाईपचं. तर अजून काय तुम्हाला माहिती सांगू शकाल? नाही, काठ्या विड्या आमच्याकडे काय वापरत नाही पहिल्यापासूनच. ओके. ते आता- आपल्याकडे फक्त पालखी नाही हा पालखी निघतो. आणि ती पालखी दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा मंदिरात आणली जाते मंदिरात. आणि जो मान वगैरे असेल तो दिला जातो आणि नंतर मग हा. पुन्हा पालखी खाली केली हा, जाते. पालखी. चालेल, ठीक आहे. धन्यवाद काका, तुम्ही मस्त अशी माहिती सांगितली तू आम्हाला. तर तुझं काय मत आहे आपल्या अक्कादेवी बद्दल? आईचा उत्सव आम्ही साजरा करतो 2000 पासून. आमची एक पिढी आली. तर आम्ही आईची पालखी थाटाने गावाचं जागत नेतो. तरी संध्याकाळी 7 वाजता पालखी निघाली. दुपारी दुसऱ्या दिवशी 3 वाजेपर्यंत पालखी पोहोचायची. कुणावर काही संकट आला तर नाव घेतात ते सहाय्य होते. दादा तुमचं नाव एकदा सांगा मला. शिल्पक बाळाराम होईल. ओके दादा, तुम्ही मस्त अशी माहिती सांगितली त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि आता दिवसाचा असंच आशीर्वाद आपल्या मोठी जीवर राहू दे आणि ते सदैव राहणार ही सदेश. ओके, धन्यवाद. लोलू लागला आंबेचा, लोलू लागला आंबेचा, लोलू लागला 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 आंबेचा, लोलू लागला लोलू लागला लोलू लागला लागला फायनल मित्रांनो, आपण वर चढलेलो आहोत. मंदिराच्या वर सजावट होणार आहे आणि ब्लास्टर वगैरे लावले जाणार आहेत. आणि जियान फायरवर्क्स यांच्या थ्रू फायरवर्क्स लावले जाणार आहेत. तर त्यांची तयारी तिथं चालू आहे. चला तर जाऊन बघूया आणि काय काय असणार आहे ते जाणून घेऊया. तर मंडळी, इकडं फायरवर्क्सचं काम चालू आहे. जियान इव्हेंट्स थ्रू केलं जातं आणि हा आहे यश पाटील उर्फ बंटी फ्रॉम बोकडविरा. आणि फायरवर्क्स चालू आहेत. इकडं तुम्ही पाहू शकता, या साईडला एक स्पायरल लावला आहे आणि इकडे एक स्पायरल. सो मंदिराच्या एंट्रन्सला 2 स्पायरल तुम्हाला पाहायला मिळतील आणि फायरवर्क्स असणार आहे. दादूस काय वरती असणार आहे का? वर पण असणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जी व्हिडिओ बघायची आहे ती एंडलाच बघा. डायरेक्ट ब्लास्ट होणार आहे तेव्हा फायरवर्क्स समजतील काय काय असणार आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इकडं वाघेश्वर उर्फ बाप्पा बोलले जातात, त्यांचं मंदिर आहे.
मित्रांनो आता पालखी निघायची वेळ आली आहे आणि पालखी सजवली जात आहे, ऑलमोस्ट होत आली. डायरेक्टली आता गरुड सवार होणार आहे पालखीच्या वर.
सोन्याचा
तर फायनली मित्रांनो मस्त असा जल्लोष पाहायला मिळाला आहे मोठी जुईकरांचा आणि एकदम पालखी आलेली आहे. DJ शो चालू आहे आता. तिथून बहुतेक 6-6:30 वाजतील. त्याच्यानंतर पालखी पूर्ण गावभर फिरून पुन्हा अक्कादेवी मंदिराकडे जाईल. तर ही व्हिडिओ मी इथंच स्टॉप करतो आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. टिल देन टेक केअर, बाय बाय. आणि ही शेवटची पालखी असणार आहे. त्याच्यानंतर बहुतेक फिशिंग चालू होईल. सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. अक्कादेवी माते की